नाही, असं आहे की तुम्ही तुमचा जे काय तुम्ही तुमचं हे चालवा तुम्ही. मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगितलं, परत एकदा सांगतो. महाविकास आघाडीमध्ये सन्माननीय राज ठाकरे नव्हते. आपल्याला हे माहिती आहे. 2019ला सरकार कशा परिस्थितीमध्ये हे झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचा इतिहास आता नको. त्याचं कारणच असं की त्या परिस्थितीनुसार ती महाविकास आघाडी झाली, ज्याच्यामध्ये उद्धवजी आमचे मुख्यमंत्री राहिले. 2.5 वर्ष आम्ही सरकारमध्ये राहिलो, तेव्हा सुद्धा राज ठाकरेजी आमच्याबरोबर नव्हते. आणि म्हणून महाविकास आघाडी मान्य म्हणून आहे, लढत मान्य असताना आहे, कुठेही मान्य आहे भाई कुठेही लढत जगतापजी, पण उद्धव असताना ठाकरे तुमच्या आम्ही सोबतच असताना आम्ही त्यांना दूर करण्याचं कारण काय? नाही, आता आपल्या माहिती करता परत एकदा असं आहे. आम्ही सत्तेत होतो, मी म्हणालो. उद्धव ठाकरेजी आमचे मुख्यमंत्री होतो, हेही म्हणालो. आणि जे खरं आहे, उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना सुद्धा नांदेड, लातूर, भिवंडी, पुणे, चंद्रपूर ह्या सगळ्या निवडणुका आम्ही वेगळे वेगळे लढलो. ते आमच्या बरोबर आमचे मुख्यमंत्री असताना सुद्धा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, 2017 मध्ये काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता हा मुंबई महानगरपालिकेमध्ये राहिला शेवटपर्यंत. त्यामुळे हे जे काही चित्र निर्माण करण्यात येतं आहे हे अतिशय चुकीचं आहे. ही वस्तुस्थिती आहे जी मी सांगितली तुम्हाला. आता त्याचा अर्थ कोणाला काय लावायचा तो लावा, मीडियाने काय अर्थ लावायचा तो लावा, पण ही वस्तुस्थिती आहे. आम्ही सत्तेत असताना, उद्धवजी आमचे मुख्यमंत्री असताना आम्ही ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तिथल्या लोकांचा कल घेऊन वेगळे वेगळे लढलो. अनेक ठिकाणी तेही सुद्धा वेगळे लढले. त्यामुळे मी म्हटलं सुरुवातीला, ते परत एकदा म्हणतो की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असतात. कार्यकर्त्याला ठरवू द्या. मी फक्त मुंबई पुरतं मर्यादित आता बोलतोय. हा मुद्दा तुम्ही मांडलाय, पण माहिती दिली बरोबर आहे. मी पुन्हा एकदा